गुड मॉर्निंग एव्हरीवन. इथे झालेली आहे सकाळ आणि सकाळची सुरुवात ही जेवण बनवण्यापासूनच होते. तर आज आहे गुरुवार आणि आज असतो उपवास, त्यामुळे मी इथे साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची आमटी असं बनवलं होतं. तर बच्चूला इथे किचन ओट्यावरती बसून माझा स्वयंपाक चालू होता. तिला ॲपल वगैरे कट करून दिलेलं, तर तिची खाता खाता बडबड चालू होती आणि तीच बडबड ऐकत माझा इथं स्वयंपाक चालू होता. तर आज जे काही नेहमीचं रुटीन असतं गुरुवारचं, देवपूजा, खिचडी, ऑफिस, तेच ॲक्च्युली आज रुटीन होतं. तर खिचडीवरून मला आठवलं की लहानपणी म्हणजे खिचडी ही फक्त रविवारच्या दिवशीच बनवली जात होती माझ्या मम्मीच्या घरी. जेव्हा पप्पांचा उपवास असायचा त्या दिवशीच बनवली जात होती आणि इतर वेळी जास्त काही बनवली जात नव्हती. तर तेव्हा असं खिचडीचं खूप जास्त म्हणजे आवड होती, किती खाऊ आणि किती नको असं व्हायचं. किंवा मग खिचडी जर उरली तर ती आपणच खाऊन घ्यायची किंवा लपून छपून एक्स्ट्राची खिचडी खाऊन घ्यायची असं होतं. पण आता काही मी स्वयंपाक बनवते, त्यामुळे खिचडी कधी पण असं साबुदाण्याची खिचडी कधी पण बनवता येते आणि कधी पण खाता येते. पण आता काही तेवढी खास एवढी आवड राहिली नाही खिचडीची. आणि ते बच्चू झोपले तोपर्यंत पटकन ऑफिस वगैरे काम करून घेतलं आणि संध्याकाळची इथे बच्चूला मी बाहेर खेळायला घेऊन गेले. तर तिला बाहेर खेळायला गेल्यानंतर खूप जास्त मजा येते तिचे फ्रेंड्स वगैरे भेटल्यानंतर. आणि इथे रेशन कार्डची KYC पेंडिंग होती, तर ती रेशन कार्डची KYC केली आणि त्यानंतर येता येता प्यायचं पाणी भरून घेऊन आलो. आणि नंतर आठवलं की भाजीच निसली नाही आहे, मग त्यामुळे बच्चू झोपल्यानंतर भाजी निसली. आणि असा होता माझा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.